हेलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर मी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती फेकांजलीवर आणि मी म्हणाली होती त्यात की मी लवकरच पॉडकास्ट घेऊन येईन. तर आज आपण फेकांजलीवर पॉडकास्ट आणलेला आहे. फेकांजली अर्थातच सस्ती राधेमा. तर आता आपण सुरू करूया जास्त वेळ न दवडता पॉडकास्टला. काय ते स्टेटस वगैरे लावते बापरे, म्हणजे टोमणे मारायचं स्टेटस लावतात का ही आणि ती मावसाड, असं टोमणे मारायचं शिकवलं का? आणि ते स्टेटस आणि ते काही जे स्वामींच्या नावावर तुम्ही खपवता आणि जे काही लिहिता ना, म्हणजे सगळं काही व्यवस्थित असं इतके दिवस असं नॉर्मल असं फोटो लावून नुसतं श्री स्वामी समर्थ इतकंच लिहून स्टेटस लावत असतात आणि अचानकच मग काहीतरी टोमणा बिमणा मारायचं असं स्टेटस लावायचं आणि मग स्वामींनी सांगितलं आहे, स्वामी म्हणतात असं म्हणून मग दुसऱ्यांना टोमणे मारायचे. तर त्याच्यातनंच कळतं की तुमची बुद्धी काय आहे आणि तुम्ही स्वतः किती कसे विचार करता आणि नंतर दुसऱ्यांना शिकवता की असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. स्वामींनी ढीक सांगितलं असेल, पण तुम्ही स्वतः त्याचा अवलंब करता का? स्वतः किती आचरणात आणता? एवढं म्हणजे स्वामींनी हे सांगितलंय, स्वामींनी ते सांगितलंय, त्यापेक्षा इम्पॉर्टंट स्वामींनी एक गोष्ट जी सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ज्यांनी जास्त काही पारायण वगैरे पण केलं नाही आहे, कधी काही पुस्तक वगैरे पण वाचलं नाही आहे, पण बेसिक माहिती असणाऱ्यांना पण ही गोष्ट माहिती आहे की स्वामींनी हे सांगितलं आहे की आपली भक्ती जनमानसांमध्ये मिरवू नये किंवा लोकांमध्ये मिरवू नये. आपली भक्ती आपण आपल्यापाशी ठेवावी, आपण आपली भक्ती करत राहावी. लोकांना भक्ती हे मिरवण्याचं साधन नाही आहे, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. हे मेन तर तुम्ही विसरता, म्हणजे स्वतःच्या सोयीनुसार तुम्ही स्वामींनी हे सांगितलं आहे, स्वामींनी ते सांगितलं आहे. जर हेच सांगितलं आहे ना, तर मग हे पाळा ना. मग काय, एक पाळणार, एक गोष्ट पाळणार तर दुसरी गोष्ट पाळणार नाही. फक्त आपल्या मतलबाचं काहीतरी शोधायचं, कुठून तरी गुगल करायचं आणि मग ते स्टेटस ठेवायचं, एवढं माहिती आहे. पण त्याचं काय आगापिछा आहे, खरंच स्वामी ते म्हणालेत का? हल्ली म्हणजे काही लोक म्हणजे इतकं यूट्यूबवर असं समोर येत असताना की हे तुम्ही पाठवाच नाहीतर मग असं होईल आणि 2 मिनिटात चमत्कार बघा, असं बघा, तसं बघा, असं करा. मग स्वामी म्हणतात, मग स्वामींचं काहीतरी कोट असं. अरे पण कुठे लिहिलंय असं? कुठे लिहून ठेवलंय? हे कुठून येतात कोट्स? हे कुठून, म्हणजे काय ह्याचा काय एक बेस आहे? काय नाही, आपलं काहीही कुठलंही कोट असं कुठूनही आणायचं बस आणि ते आपण स्वामींच्या नावावर ठोकून द्यायचं, असं यांचं चाललेलं आहे. एकतर ही आहे ना काय करते, एक पेजवर नोट्स लिहून काढते आणि मग त्यांना ते असं एकदम असं रटाळसारखं ते असं आपलं पूजा करून घेते आणि नंतर तो रटाळ व्हॉइस ओव्हर देते. बाप रे, म्हणजे तुम्ही ते फास्ट म्हणजे 2x पण ऐकण्यासारखं नसतंच, पण जर नॉर्मल स्पीडमध्ये हिचा जर व्ह्यू डॉज करायला तुम्ही नॉर्मल स्पीडमध्ये ऐकायला जाल ना, अक्षरशः म्हणजे झोप काय, असं एकदम ग्लानी आणि एकदम असं डोकं जड होईल इतकं ते असं सारखं सारखं नाक ओढून बोलायचं आणि सारखं ते एकाच टोनमध्ये असं बोलत राहायचं हळूहळू. आता फॉर एक्झाम्पल, श्री स्वामी समर्थ. तर बरेच जण मला विचारत होते की काय असते स्वामी सेवा. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की नेमकं स्वामी सेवा म्हणजे काय. स्वामी सेवा म्हणजे केवळ शृंगार नाही, म्हणजे त्यांना फुलांनी मढवणं किंवा त्यांच्यासमोर सातत्याने बसून पारायण करणं, नुसतं तासनतास आरती करणं तर नाही. स्वामी सेवा म्हणजे अंतःकरणाने केलेली सेवा आहे, म्हणजे ते तुमच्या अंतःकरणातून निघालं पाहिजे. असं नाही की तुम्ही तासनतास पूजा कराल, मंत्रस्तवन कराल, असं नाही. ते तर आहेच, म्हणजे ते तर तुम्हाला करायचंच आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला मन आणि अंतःकरण तुमचं शुद्ध असलं पाहिजे. म्हणजेच काय, तर तुम्हाला लोकांबद्दल काय वाटतं, तुम्ही लोकांबद्दल द्वेष आहे का तुमच्या मनात, किंवा तुम्ही कोणाचा तिरस्कार करता का, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं आपल्याला विचारात आणलं पाहिजे. असं नाही नुसतंच पूजा केल्याने काही होत नाही, ती तर आपल्याला करायचीच आहे, पण त्यावेळेला ती पूजा करताना आपण आतून शुद्ध आहोत का हे पडताळून पाहिलं पाहिजे. असे आयुष्यात कितीतरी प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला खूप लो वाटतं किंवा आपल्याला असं वाटतं आता काहीच उरलेलं नाही. अशा वेळेला ती शक्ती तुम्हाला नेहमी मदत करत असते.
आपल्याला वाटतं की सेवेतून काय मिळतं, पण सेवेतून बरंच काही मिळत असतं. ते आपल्याला असं दिसत नाही, पण ती शक्ती अदृश्यरित्या तुमच्या पाठीशी उभी असते. मी जास्त बोलत नाही मंडळी, पण तुम्ही समजून घ्या की अशी ही बाई अर्ध्या अर्ध्या तासाचे व्हिडिओ करते. म्हणजे असंच असं असं करत करत, बाप रे, हे काय असं म्युझिकली आहे का? आणि हिचे हे बच्चन ऐकणारे, बाप रे, असे म्हणजे राधे मा पकव पकव पकवते आणि हे पकाऊ लोक तिथे बसतात, आपले काम धंदे सोडून आपलं हिचं बच्चन ऐकायला बसतात, हिला कमवून देतात. तर त्या दिवशी ही बाई सांगायला बसली होती की स्वामी सेवेमुळे मला काय मिळालं, काय शिकले मी स्वामी सेवेतून. तर मला असं वाटतं हे टायटल चेंज करून आहे ना, काय मिळालं पेक्षा किती कमवले मी ते दाखवायला पाहिजे, ते सांगायला पाहिजे. खरं तर म्हणजे खरी असशील ना तर स्वामी सेवेतून तू किती कमवलेस, स्वामी सेवा दाखवून तू किती कमवलेस ते सांग तू. तर हिला एक कॉमेंट आलेली आणि त्या कॉमेंटला हिने काय रिप्लाय केलाय तो बघून घ्या. अरे कहना क्या चाहते हो. तर हिला कोणीतरी कॉमेंट केलेली की तुम्ही खरंच मॉनिटाईज करू नका आणि जर असंच आहे तुम्ही खरंच असं मनापासनं करताय तर ॲटलिस्ट जे सेवेचे व्हिडिओ आहेत किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही पूजा आणि हे सगळं दाखवता तो व्हिडिओ तरी मॉनिटाईज करू नका. म्हणजे इतर वेळेला तर करता ते ठीक आहे, पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती आहे हिचा, की हिचं कॉन्टेंटच ह्याच्यावर आहे ना, हेच तर विकते. मग जर हेच मॉनिटाईज नाही केलं तर कमवणार काय? हे कमवायलाच तर बसली आहे ती. सगळ्यामध्ये तर दाखवते पूजा 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 पूजा. मग काय करणार ती आता, कसं करणार, हा मोठा प्रश्न झाला ताईसमोर. तर ताई काय बोलते ते तिलाच कळत नाही आहे. ते त्यांचं काम करतायत, आपण आपलं काम करायचं. असे लोक पदोपदी भेटतच राहणार. स्वामी आहेत ते बघतील कोण खरं कोण खोटं, तोपर्यंत मी तुम्हाला लुबाडतच राहणार, असं ताईंचं म्हणणं आहे. म्हणजे या फेकांजली ताईंचं, राधेमाचं. आणि भक्ती ही दाखवायची किंवा कोणाला प्रूव्ह करण्याची गोष्ट नाही. अरे बाई, म्हणजे आम्ही पण तुला तेच सांगतोय, पण तू दाखवतेस, प्रूफ पण करायला जातेस आणि त्याहूनही ती विकतेस. म्हणजे तू तर अजून 4 पावलं पुढे. म्हणजे तुला असं म्हणायचं की दाखवणं आणि प्रूव्ह करायची गोष्ट नाही आहे, पण विकू शकतो आपण. मी दाखवत किंवा प्रूव्ह करत नाही आहे, मी तर डायरेक्ट विकते असं तुला म्हणायचं आहे. ओके 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 ओके. त्यांना घाबरून मी का डिमॉनिटाईज करायचं? ऑलरेडी मी जे लाईव्ह आरती घेते ती मॉनिटाईज नाही करत. अरे 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 अरे, किती उपकार ना, बापरे, किती ते धन्य ताई, तुम्ही खरंच धन्य आहात. घाबरून नाही हो, आम्ही म्हणतच नाही की आम्हाला घाबरा. आम्ही हेच म्हणतोय की जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. तुम्ही काय लिहिलंय कॉमेंटमध्ये तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि राहिला प्रश्न चांगल्या मार्गाचा आणि मेहनतीने कमवलेल्या लक्ष्मीचा, तर मेहनतीचं तर मी थोडंफार असं समजू शकते, तिथपर्यंत ठीक आहे. पण चांगला मार्ग आहे की नाही ते ते हे म्हणजे अगेन स्वामींवर ढकलून बाई मोकळी. म्हणजे किती, म्हणजे ह्या बाईने ना अक्षरशः म्हणजे त्या स्वामींना वेठीस धरून 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 आपला धंदा जोरात चालवते बाई. आणि खरंच मी तुला परत म्हणते, अजिबातच कोणाला घाबरायची गरज नाही आहे. फक्त त्यांना घाबर आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचार की आपण भक्ती आणि हे सगळं विकून, म्हणजे मॉनिटाईज करून विकतोय हे कॉन्टेंट बनवून, आणि ते खातोय का? आपण खरंच भक्ती विकतोय का? आपण खरंच सेवा विकतोय का? हा विकण्याचाच प्रकार नाही आहे का? हे स्वतःला विचारायचं. उत्तर जर तुला तुझ्या मनाने कौल दिला ना की नाही, तर मग करत बस. मग तुला स्वामी कौल देतील. आता तुला तीच भाषा कळते, तर आता काय बोलू ना. नंतर मग हिने साईबाबांची आणि गौतम बुद्धांची मूर्ती दाखवली आणि म्हणे की साईबाबांच्या मूर्तीचं मला कॉमेंट येत होते की ती काही शोची नाही आहे आणि त्याला शोची म्हणून ठेवू नकोस. तर मी ती देवाऱ्यात ठेवत नाही, पण मी शोची म्हणून नाही ठेवली आहे. मी एक फळी मारून घेतली आणि त्याच्यावर व्यवस्थित अशी ठेवली आहे आणि मी त्याची पण पूजा करते वगैरे. फक्त मी ते देवाऱ्यात नाही साईबाबांना ठेवत आहे. का नाही ठेवत आहे? मूर्ती मोठी आहे म्हणून? म्हणजे तू असं म्हणालीस की ही मूर्ती मोठी आहे, तर त्याच्यापेक्षा तर स्वामींची मूर्ती मोठी आहे.
मग स्वामींचे तर तू 2-2 असं म्हणतात, की खरं तर मी असं कुठेतरी ऐकलेलं, की स्वामींची मूर्ती देवाऱ्यात ठेवू नये, पण ठेवतात. अ, असं तर बाबांचं पण असं ऐकलेलं, पण ते ठीक आहे ज्याचं त्याचं भक्तीचं. पण हे सगळे ना एकच म्हणजे श्री दत्ताचेच अवतार आहेत. स्वामी समर्थ, त्याच्यानंतर साईबाबा, त्याच्यानंतर गजानन महाराज, हे सगळे एकच याचे गुरुमाऊलींचे अवतार आहेत. श्री दत्त अवतार किंवा विष्णू अवतार. तर ह्याच्यामध्ये आता ह्यांनी तर अगदी म्हणजे देवांमध्येच फूट पाडायला सुरू केले आहे आणि ते सुद्धा एकाच अवतारामध्ये असलेल्या देवांमध्ये ह्यांनी भेदभाव करायला सुरू केलेला आहे. आणि मग लोकांना ज्ञान देतात की असं नाही करायचं आणि तसं नाही करायचं. म्हणजे अक्षरशः स्वामींचं अत्तर पण वेगळं. तर स्वामींना हिना अत्तर आवडतं. हिना अत्तर आवडतं. आता हे कोणी सांगितलं, चला बाबा म्हणजे आपण असं म्हणतो, आता त्याच्याबद्दल मला वाद नाही घालायचा आहे, पण आपण असं म्हणतो की गणपतीला मोदक आवडतात. तसं प्रत्येकाचं असं आवड निवड असते, तसं स्वामींना हिना अत्तर आवडतं. ओके. पण मग तेच अत्तर इतर देवांना वापरण्यात काय काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे स्वामींना हिना अत्तर आवडतं म्हणून मी स्वामींवर हिना अत्तराचं म्हणजे अत्तर त्यांच्यावरती शिंपडलं. पण नंतर मग मी बाकीच्यांना दुसरं काहीतरी मोगरा नाहीतर गुलाबजल असं ते हे केलं. बाकीच्यांना वेगळं, त्यांना वेगळं. का भाई? देवामध्ये भेदभाव करणारी तू कोण? तुला परवडतं तर सगळीकडे तेच अत्तर शिंपड ना. त्यांना आवडतं म्हणून इतरांना आवडतच नाही असं नाही आहे ना. का असं काय परवडत नाही तुला? हां, तर ते काय फक्त तेवढंच बजेट आहे स्वामींवर हे शिंपडायचं म्हणजे मग स्वामी खुश आणि मग स्वामी मग मी काय वाटेल ते करेन ते पोटात घालतील आणि असं काहीतरी म्हणजे लाचलुचपत देते तू देवाला. कोण मोठी तू शाणी लागून गेली? काय करते तू खोटी भामटी बाई? किती खोटं नाटं दाखवते तुझ्या ना. मी प्रत्येक गोष्टीला तुला पकडू शकते की तू किती लेवलची धूर्त आणि किती लेवलची ठग लाईफ राधेमायस. म्हणजे अक्षरशः बाजार बसवलाय हिने, अक्षरशः बाजार. हिचा बाजार उठला पाहिजे आता बस. म्हणजे हिचं दाखवायचं आणि करायचं ना वेगळंच आहे. अजिबातच निस्वार्थ सेवा नाही आहे. आणि ही स्वामींना काय अपेक्षित आहे आणि काय नाही अपेक्षित आहे हे सांगते. स्वामींना काहीही अपेक्षित नाही आहे. स्वामी काहीही अपेक्षा करत नाही. देव कशाला कोणाकडनं अपेक्षा करेल? देवाला काय आहे? तोच तर करता करविता आहे, तो दाता आहे, विधाता आहे. तो कशाला तुमच्याकडनं तुझ्यासारख्या थिल्लरबाईकडनं अपेक्षा करेल कुठल्या गोष्टीची? ह्यांना हे अपेक्षित आहे, त्यांना ते अपेक्षित आहे. काहीही अपेक्षित नाही आहे. अपेक्षा फक्त एवढीच आहे की निस्वार्थ सेवा पाहिजे, अजिबात स्वार्थ नसला पाहिजे. पण तुझं तर दुकानच उघडलेस तू, कमाईचा धंदा लावलाय. म्हणजे मेहनत पण माणूस निस्वार्थ मेहनत असते की नाही? तू म्हणतेस ना की असं मनापासून करायची पूजा आणि मला असं वाटतं की आपण इतका खर्च करतो तर मग ठीक आहे ना, त्याच्यामध्ये आपण मागे पुढे नाही बघितलं पाहिजे. अरे हे तुला तेव्हाच वाटतं जेव्हा त्याच्यातनं तू 4 आण्याचा खर्च करते आणि त्याच्यातनं 12 आण्याचा कमाई करण्याचा विचार त्या मागे असतो तुझा. तो व्हिडिओ लावून ते देवाला सगळ्यांसमोर सगळ्यांना दाखवून ते देवाला करते आणि मग त्याच्या बदल्यात त्याचे कितीतरी पटीने रिटर्न्स मिळवते. म्हणजे एक हात से दे और दोनों हात से ले असा धंदा चाललाय तुझा. कोणाला ठगवतेस तू बाई? तुपाचा दिवा लावा म्हणे, एकदा तरी तुपाचा दिवा लावा देवासमोर. तूप जळलं ना की मग असं चांगलं होतं वगैरे असं काहीही नाही आहे. कोण बोलतं तुपाचा दिवा देवाला चांगला आवडतो? आणि काय देवाला ना भक्तीने केलेलं काहीही चालतं. बाबांनी तर पाण्याचे दिवे लावले होते, पाण्यामध्ये दिवे जळवलेले. सगळ्यांना माहितीच असेल ती स्टोरी. कसलं काय कुठून आणते ग हे फालतू ज्ञान? कोणी शिकवलं तुला हे काहीतरी? आणि लोकांना काय शिकवते तू? फ्रॉड म्हणून तुला रिपोर्ट केली पाहिजे. इतकं खोटारडं, इतकं अज्ञान, इतकी नेगेटिव्हिटी, इतकं अंधश्रद्धा पसरवतेस तू. आणि अजून एक गोष्ट, गुरुवारच्या दिवशी तुम्ही काळा रंग परिधान करणं टाळा. स्वामींना काळा रंग आवडत नाही. मला इतका आवडायचा, मला प्रचंड आवडायचा. पण आता तुम्ही मला बघाल तर मला अजिबात काळा रंग आवडत नाही. अजिबात. म्हणजे मला इतकं होतं ना, माझ्याकडे खूप कपडे होते पण आता मला इच्छाच होत नाही. तर हे सगळं स्वामी आपल्याकडनं करून घेत असतात. हे आपोआप होत असतं आपल्या इच्छेनुसार. म्हणजे आपल्याला ते कळतच नाही पण ते आपल्याकडनं आपोआप ते करून घेतात. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे छोटे छोटे बदल आपल्या आयुष्यात होत असतात.
अरे काळ्या रंगाचं काय आहे यार, म्हणजे इतकं हे आहे, इतकं फुटकळ असं, म्हणजे काहीतरी असं मला ना एक खरंच काही काही गोष्टी ना या लोकांच्या कळतच नाहीत. म्हणजे इतक्या छोट्याशा असं, म्हणजे लोकांच्या लाईफचे काय प्रॉब्लेम्स आहेत, लोक कशा कशातनं जातात, किंवा त्यांचे किती उच्च गोल्स आहेत, किंवा त्यांना काहीतरी काय अचीव करायचं, आणि हे कुठे आहेत, हे कुठे अजून त्या काळ्या रंगातच फसलेले आहेत की काळा रंग घालू नका आणि काळ्या रंगाने असं, आणि मग हे करून घेतात ते करून घेतात. अरे त्यांना ना काय आता बोलू ना, म्हणजे ब्रह्मांडाचं पडलंय त्यांना, इतके व्याप आहेत, इतक्या गोष्टी आहेत, इतकं दुनियेत, म्हणजे असं वाटतं हे कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत राहतात. ह्यांच्या दुनियेमध्ये ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय. जगात काय चाललं आहे, जगात लोकांना किती दुःख आहे, ते दुःख सहन करण्याची शक्ती लोक मागत आहेत. त्यांना मदत करायचं सोडून तुला आता काय काळा रंग घाल घाल किंवा नको घालू, तुझी काळ्या रंगावरची इच्छा वासना मारून टाकण्यात आता काय स्वामी बिझी होणार का? त्यांना दुसरं काही काम नाही आहे का? काय ते फालतू बडबडायचं, थुकरट एक्झाम्पल द्यायचे, काय नाही तर बंद करा ना, धंदा बंद करा तुमचा. म्हणजे अक्षरशः ना हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं एक काहीतरी एक कल्ट आपण म्हणतो ना, तशा प्रकारचं काहीतरी एक तयार झालंय. आणि ह्यांचे काहीतरी वेगळेच विचार आहेत, काहीतरी भयानक आहे, विदारक आहे हे सगळं, हे नॉर्मल नाही आहे. आणि स्वतःचा धंदा हा गंदा धंदा नसून चांगला धंदा आहे हे प्रूव्ह करण्यासाठी एक ना हजार कारणं आहे त्यांच्याकडे. म्हणजे काय ना काहीतरी वेगळं वेगळं कारणं सांगायचे. आता म्हणजे लोक बोलतात ना की हे असं कसं, मग तू मॉनिटायझेशन करू नको, मग किंवा मग कसं काय हे निस्वार्थ कसं वगैरे. तर ते आधी असं सांगायचं नाही, स्वामी करून घेतात, स्वामींची मर्जी, हे ते सगळं बोलून झालं. आता काय नाही तर आता नवीन कारण आणि शोधून काढलंय. म्हणजे असं प्रत्येक वेळेला नवीन 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 आपलं जस्टिफिकेशन द्यायचं बस, की हा धंदा मी का चालवलाय. पण तो धंदा चालू राहिला पाहिजे. ते पटो ना पटो, एक ना हजार कारणं सांगतील त्यासाठी. आता काय तर आजकालच्या पिढीला शिकवते म्हणे मी, हा प्लॅटफॉर्म यूज करते, कारण आजी आजोबा नाही आहेत ना. पूर्वी कसे आजी आजोबा असायचे किंवा घरी आई वडील असायचे, पण आता मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये दरी निर्माण झाली आहे, किंवा आजी आजोबा नसतात घरात, तर मुलांवर कसे संस्कार होणार. तर अशा व्हिडिओ थ्रू, अरे बाप रे, म्हणजे तू आजीबाई का, आजीबाईचा बटुआ? नक्की कोण आहेस, कोण आहेस तू, काय समजतेस काय स्वतःला? थोड्या दिवसांनी म्हणेल की मीच आहे स्वामिनी, मीच आहे अहम ब्रह्मास्मी. काय रे बाबा, खरंच म्हणजे ना हे असेच हळूहळू हळूहळू हे भुरटेच आहेत, हे भामटेच आहेत. ते जे असे काय काय एक्सपोज होतात ना, ते फक्त डायरेक्ट पैसा घेतात लोकांकडनं, आणि म्हणून ते इझिली पकडले जातात, आणि हे इनडायरेक्ट पैसा कमवत आहेत. पण प्रकार तोच आहे. आणि आजी आजोबांच्या गोष्टी तू कोणाला सांगते? तुझ्या मुलीवर कुठले मोठे संस्कार आहेत आजी आजोबांचे? आणि स्वतःचं तर म्हणजे हे तर असं झालं ना, आपला तो बाबल्या दुसऱ्याचा तो कार्टा. तसंच म्हणजे दुसऱ्यांचे मुलं त्यांच्यामध्ये दरी आहे, त्यांच्यावर आजी आजोबांचं हे नाही म्हणून तू त्यांची आजी बनते. स्वतःच्या घरातच बघ बाई, खुद का देख तू तेरा देख. तुझ्यासारख्यांच्या संस्काराची आणि तुझ्यासारख्यांच्या विचारांची आमच्या मुलांना गरज नाही, आणि तसे व्हावेत असं आम्हाला वाटतही नाही. आम्ही समर्थ आहोत आमच्या मुलांवर संस्कार करायला. आम्हाला त्यांना श्रद्धा जपायला शिकायची आहे, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. असं तासन तास बसून त्यापेक्षा ते काहीतरी शिकतील, कुठली तरी ॲक्टिव्हिटी करतील, काहीतरी अभ्यास करतील, तर देव त्यांना जास्त त्यांच्या ह्याच्यामध्ये पारंगत करेल, किंवा त्यांना त्याच्यामध्ये अजून शिक्षण घेण्याची किंवा अजून प्रोग्रेस करण्याची शक्ती देईल. हे असलं करण्यापेक्षा हे काय करायचंय, हे असं देव 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 तासन तास बसून आपलं त्यांना काय मिळणार आहे? त्यांचा वेळ जाणार, आणि ज्या गोष्टीला प्रायोरिटाईज करायचंय ते प्रायोरिटीज त्यांची बदलून जाईल. तर नको, आता ज्या भलत्या गोष्टीत घुसू नकोस. जे आपल्याला कळत नाही ना त्याच्याबद्दल बोलू नये. ते काय ते करतेस ना भगवेगिरी, तीच कर, समजलं ना? लायकीत राहायचं. त्यांचे आहेत, त्यांचे आजी आजोबा आहेत, त्यांचे आई वडील पण आहेत, ते करतील त्यांच्यावर संस्कार. तुझ्यासारख्यांची गरज नाही त्यांना. मोठे झाले, आता मुलांना टार्गेट करते ही आंटी.
आणि आज तर काय म्हणजे टाइमपास इतका वेळच वेळ आहे ना हिच्याकडे, इतका फुकट वेळ आहे. एकतर म्हणजे ती साफसफाई आणि ते पुसापुसी, ते पण प्रमोशनचं, ते प्रमोशनसाठी आपलं सगळं घासत पुसत असतात. मग हे प्रॉडक्ट ते प्रॉडक्ट ते दाखवत बसायचं. तर ते तर सगळं करतच असतात. ते बघून बघूनच आधीच कंटाळा येतो, थकवा येतो, अक्षरशः नेगेटिव्हिटी येते यांच्याकडे बघून. आणि त्याच्यानंतर मग ते काय ना काहीतरी विषय घ्यायचा आणि मग बोलत बसायचं. आज तर काय तर म्हणजे ते चौथीमे आपल्याला निबंध असायचा ना, जो आम्ही चौथीमे करते ते बाई आता मी मुख्यमंत्री असतो तर, मी मुख्यमंत्री झालो तर, एक दिवसाचा मुख्यमंत्री नायक पिक्चरची स्टोरी घेऊन आली. आज काय तर शिवाजी महाराज असते तर त्याच्यावरती आता बोलायला बसली. आणि काय काय वाटेल ते. मी तर तुला एका शब्दात सांगते, जर शिवाजी महाराज असते ना तर तुझ्यासारख्यांचा ना बरोबर बंदोबस्त केला असता, तुला ना कडेलोट केला असता. अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांचा ना पहिला बंदोबस्त महाराजांनी केला असता. त्याच्यात तुझा नंबर पहिला लागला असता, तुझा आणि ती दुसरी ट्रोनेट्रा. म्हणजे सगळे तुमचे जे पूर्ण जी आहे ना ते एकामागे एक सगळे तुमची वरात काढली असती, धिंड काढली असती गाढवावर बसून. आणि काय बोलते, महाराजांना असं अजिबातच आवडलं नसतं की डीजे लावून नाचतायत आणि गाणी आणि हे ते असं असले प्रकार त्यांच्या जयंतीच्या दिवशी किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी. म्हणजे महाराज असते तर ना, मग वाढदिवसाच्या दिवशी असं त्यांना केलेलं वगैरे अजिबातच आवडलं नसतं. हो का? त्यात पण तुझा नंबर पहिला लागला असता. जे तुमच्यासारखे फालतू लोक काहीतरी रीळा बनवत असतात ना बसून, किताब बहुत सी पढ़ी होंगी तुमने मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा है. ते कसले कसले असे काय काय डान्स आणि काय काय चित्रविचित्र हावभाव करून असं काहीतरी. स्त्रियांचा आदर आहे ना महाराज करायचे, पण त्या स्त्रिया पण त्यावेळेचा ना स्वतःचा आदर करायच्या, स्वतः त्या लिमिटमध्ये होत्या. त्यांना माहिती होतं त्यांना कसं वागायचं, समाजात कसं राहायचं, ह्याचं भान होतं. असलं भान नसलेल्या स्त्रियांना महाराजांनी कधीच सपोर्ट केला नसता. म्हणजे स्वतःच उघडं व्हायचं आणि नंतर लोकांना म्हणायचं बघू नका, बघितलं नाही तरी प्रॉब्लेम, बघण्यासाठीच तर चाळे करतात. मग अशा स्त्रियांचं काय करायचं? हां, रील बील बनवते तेव्हा कुठे जातं? हे आवडलं असतं महाराजांना. डीजे नाही आवडणार, पण हे असं तुझं रील बिन बनवून जे इतर पुरुषांना अट्रॅक्ट करायचं हे आवडलं असतं. अरे जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपण स्वतः त्या लायकीचे आहोत का ते पहिले पडताळून बघायचं. आणि याचे पुरावे आहेत यूट्यूबवर. त्याच्यामुळे काही असं वेगळं असं म्हणजे काहीतरी मनाचं नाही सांगत आहे मी. तर जरा तो तरी विचार करायचा. उगाचच काहीतरी म्हणजे ते खरंच चौथीतल्या मुलासारखं आपलं काहीतरी निबंध लिहायचा म्हणून लिहिलंय, काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. आणि जसं तू 26 जानेवारीला वेडावाकडा डान्स केला, काय गाणं काय म्हणत होती आणि नाचत काय होती, रील काय बनवली, तर ते देशातल्या सगळ्या इतर महात्म्यांना पण नाही आवडलं असतं. जे पण कोण आहेत ना आमच्या देशाला पण नाही आवडत तुमच्या थिल्लर बायकांचे चाळे, जे असे कॅमेरासमोर येऊन तुम्ही असे चित्रविचित्र हावभाव करून जे रील बनवता ना ते आम्हाला पण नाही आवडत. ते कुठल्याच महापुरुषांना आवडलं नसतं. तर त्याचं काय करायचं? मग आपण डीजेकडे वगैरे वळूया. आधी तुमचं छाटल्या पाहिजेत, नंतर डीजेचं बघूया आपण. ते तर डीजेचं तर बंद तरी होईल, पण तुमचं काय? तुम्हाला कसा आळा घालायचा? स्वतःचं बघा आधी. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. तसं तर यांचं काही झाकलेलं नाहीच राहिलंय. स्वतःचा पण उघडच पाडलंय या लोकांनी, उघड्या चढीगना. आणि काय, महाराज असते तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सांगितला असता. अन्यायाविरुद्ध त्यांना अन्याय अजिबात सहन नाही व्हायचा. हो बरोबर आहे. पण तू काय करते? मी तरी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. म्हणजे खरंच मी काय तेच काम करते. मी तेच असं म्हणजे अन्याय नाही, पण जे काही चूक होते, ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याला उघडं करते किंवा ते लोकांना समजावण्याचा प्रयत्न करते. पण तू काय करते? तूच मेन चूक आहेस. तू काय दुसऱ्यांना सांगते? तू काय चुकीच्या विरुद्ध उभी राहणार? जर चूक सुधारायची असेल ना तुला स्वतःला सुधारावं लागेल. तुला स्वतःला आधी ते सगळा जो धंदा लावला ना तो बंद करावा लागेल. ते चाळे बंद कराव्या लागतील. तर स्वतःपासून सुरुवात कर आणि नंतर मग एकीचं बळची स्टोरी सांग की सगळ्यांनी एकत्र येऊन असं आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण त्या चुकीच्या गोष्टीला सपोर्ट नाही केला पाहिजे. अरे कुठली चुकीची गोष्ट? आणि तू किती असं काय केलं आहेस? तू किती काय कुठे इनिशिएटिव्ह घेतला आहेस आणि तू कुठे उभी राहिली आहेस? काय केलं आहेस तू? स्वतः काय नाही करायचं, लोकांनाच चढवायचं. अगेन हेच आहे की लोकांना भडकवायचं, लोकांना नुसतं असं लोकांमध्ये पसरवायचं. हे नेगेटिव्हिटी नाही आहे तर काय? मी जी गोष्ट करते ना तेव्हा जेव्हा मी स्वतःपासून सुरुवात करते,
जेव्हा मी लोकांना सांगते की हे आपण असं करूया तसं करूया, तेव्हा मी त्याच्यात त्यांच्याबरोबर असते. मी चुकीला चूक म्हणते, मी ठामपणे उभी असते, मी माझ्या जे काही बोलते, जे काही करते, त्या माझ्या विचारांवर एक ठाम मत आहे माझं. तुमचं काय आहे? तुम्ही नुसतं आपलं दुसऱ्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून ढॅ 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 ढॅ. लोक म्हणजे तुमचे जे काही भक्तगण आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी कमवण्याचं साधन आहे. बाकी काहीही तुमचं त्यांच्याशी देणं घेणं नाही. काय नाही, फक्त तुम्हाला त्यांच्याकडनं घ्यायचं माहिती आहे, पण त्यांना द्यायचं तर तुम्हाला काहीच नाही आहे. एक नंबरचे कफल्लक आहात तुम्ही. तर त्यामुळे ना हे तुमच्या तोंडून अजिबात शोभत नाही. आणि ना तू तर बाई, तू काय बोलूच नको. जसं मी तुला स्टार्टिंगला बोलली ना, तुझी ना अक्षरशः म्हणजे मी एकेका वाक्यावर तुला खोटं पाडू शकते. आणि तू खोटी आहेस, धादांत खोटी आहेस. करून करून भागली आणि देवाचा बाजार करून विकायला लागली. हीच तुझी रियालिटी आहे. आणि शांत राहायला सांगितलं आहे स्वामींनी. सो रिॲक्ट तू करणारच नाहीस, त्यामुळे रिॲक्ट करू नकोस, शांत राहायचं. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.